नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत, ज्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळालेला नाही आहे, अशा लाभार्थ्यांसाठी शेवटची संधी कृषी आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर पूर्ण व्हिडिओ डिटेल समजून घ्या। उदाहरणार्थ, भविष्यामध्ये तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना असो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो, या संदर्भात तुमचा एखादा हप्ता रुकला गेला तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला काय करावं या व्हिडिओच्या माध्यमातून त्या संदर्भातील पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये तुम्ही जर पात्र असाल, आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तुम्हाला जर लाभ मिळालेला नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी काही बाबी पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांना हप्ते मिळालेले आहेत त्यांना या बाबी पूर्ण करण्याची गरज नाही आहे। ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही आहे नमो शेतकरी योजनेचा, त्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून जी मोहीम चालू आहे, या मोहिमेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल OTPच्या माध्यमातून सुद्धा करता येणार आहे। सामायिक सुविधा केंद्रावरती जाऊन सुद्धा करता येईल। पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करून ई-केवायसी नक्की करून घ्या। बँक खाती आधार संलग्न जे काही तुमचं झालेलं नसेल तर तुम्हाला बँकेला आधार कार्ड जोडणं आवश्यक आहे। मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा जो 16वा हप्ता आहे, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित केला जाणार आहे, असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। वरती जे बाबी सांगण्यात आलेल्या आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या, जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेची बाबी पूर्ण करतील अशाच लाभार्थ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी, अशी माहिती कृषी आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। 12 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये सध्या मोहीम चालू आहे। या मोहिमेअंतर्गत तुम्हाला हे सर्व बाबी पूर्ण करून घ्यायचे आहेत। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना ही माहिती नाही आहे अशा लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केले आहे। अशा पद्धतीने ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।